आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या भेटीमध्ये काय चर्चा केली जाते का याकडे लक्ष असणार आहे। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवानिमित्त शिवतीर्थावर गेलेले होते। सहकुटुंब ही भेट झालेली होती आणि आज पुन्हा एकदा ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पूर्वनियोजित बैठक होती की अचानक हे काही घडलेलं आहे? खरं तर ही अचानक असणारी बैठक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की यापूर्वी आपण बघितलं की कौटुंबिक भेटीगाठी झालेल्या आहेत, अनौपचारिक कार्यक्रमात ते भेटलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की मराठीच्या मुद्द्यावरून ते एका व्यासपीठावर देखील आलेले आपण बघितलं। मात्र आजची भेट ही सर्वार्थाने राजकीय भेट आहे असं म्हणायला अजिबातच हरकत नाहीये, कारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही भेट होते। इतकंच नाही तर केवळ उद्धव ठाकरे भेटीला जात नाहीयेत तर संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत। त्यामुळे निश्चितपणे काही वाटाघाटींसाठी ही भेट असू शकते अशी शक्यता सध्या तरी आपण वर्तवू शकतो आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत हे ज्या अर्थी शिवतीर्थावर स्वतः जात आहेत, महापालिका निवडणुका तोंडावर आहे, दसरा मेळावा तोंडावर आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या घरी पोहोचतात त्याच्यामुळे त्याला एक राजकीय वलय प्राप्त होणं हे अपेक्षितच आहे। यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंमधली जवळीक सर्व महाराष्ट्र बघतो आहे। वेगवेगळ्या अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र आले। गणपतीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरेंच्या घरी गेले होते। मात्र तेव्हा जी चर्चा झाली ती केवळ अनौपचारिक किंवा कौटुंबिक अशी चर्चा होती। मात्र आजची भेट ही सर्वार्थाने राजकीय भेट आहे आणि सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत की यापूर्वी सुद्धा ज्या वेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते तेव्हाची देहबोली ही सुद्धा अतिशय अनौपचारिक होती आणि आज सुद्धा आपण बघतो आहोत की गेल्या 15 मिनिटांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। अनिल परब आणि संजय राऊत हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सोबत उपस्थित आहेत। राज ठाकरे हे स्वतः या तिघांशीही चर्चा करतायत, त्याच्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही चर्चा असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। इतकंच नाही तर आज महत्त्वाचा दिवस याकरता आहे कारण मुंबईमधल्या प्रभाग रचनेसंदर्भात सूचना हरकतींवरती आजच सुनावणी देखील पार पडते। त्यामुळे मुंबईमधल्या प्रभागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत, ज्या सीमारेषा आहेत त्याचं आरेखन केलं जात आहे। अनेक वॉर्ड हे बदलणार आहेत, त्याच्यामुळे वॉर्डच्या संदर्भात काय वाटाघाटी करता येतील, किती जागा लढवता येतील, नेमकी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे या संदर्भात ही चर्चा असू शकते का अशी शक्यता आता वर्तवली जाऊ शकते। कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय भेट आजची म्हणता येईल। यापूर्वीच्या भेटी या कौटुंबिक होत्या, त्यामध्ये कोणताही राजकीय मुद्दा फारसा चर्चेला गेलेला नव्हता, केवळ संकेत दिले जात होते। आज मात्र गेल्या 15 मिनिटांपासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी उपस्थित आहेत। केवळ उद्धव ठाकरेच नाहीत तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातले शिवसेनेतले महत्त्वाचे नेते, जे उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे नेते मानले जातात ते संजय राऊत आणि अनिल परब हे सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे हे तिन्ही नेते जेव्हा राज ठाकरेंच्या घरी चर्चेला गेलेले आहेत त्यामुळे गणेशोत्सवानंतर ही बैठक राजकीय बैठक समजली जाते, महत्त्वपूर्ण बैठक समजली जाते। मनश्री, ज्यावेळेस मराठी संदर्भामध्ये जो मेळावा घेण्यात आलेला होता त्या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंनी आगामी निवडणुका एकत्र लढाव्यात अशी मागणी अनेक स्तरांमधून केली जात होती। सर्वसामान्य नागरिक देखील अशी मागणी करत होते। आता जर वाटाघाटीचा मुद्दा घेतला तरी वाटाघाटी करणं नक्कीच सोपं नसणार आहे, कारण ठाकरे बंधूंचे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी ताकद आहे, त्यामुळे वाटाघाटी इतकी सोपी नसेल। अर्थातच वाटाघाटी या सोप्या नसणार आहेत, मात्र दोन्ही पक्षांकडून जे अनौपचारिकरित्या वेगवेगळ्या नेत्यांकडून संवाद साधला जातोय त्यांच्याकडनं जी माहिती मिळते ती नेहमी हीच असते की कुठेतरी एक एक पाऊल दोघांनी पुढे येणं आणि काही बाबतीत एक एक पाऊल मागे जाणं हे गरजेचं आहे। जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर दोघांना सुद्धा वाटाघाटी करताना काही तडजोडी या कराव्याच लागणार आहेत, कारण दोन्ही पक्षांचे जे मतदारसंघ आहेत ते कदाचित काही मतदारसंघांमध्ये त्यांचं प्राबल्य हे समान असू शकतं। त्यामुळे कोणते मतदारसंघ कोणी निवडायचे या संदर्भात जेव्हा वाटाघाटीला दोन्ही नेते बसतील तेव्हा अर्थातच तडजोडी या कराव्या लागणार आहेत। मात्र अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील या दोन्ही बाजूंकडून जाहीररित्या युती च्या बाबतीत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। कदाचित येत्या दसऱ्या मेळाव्यामध्ये अशी घोषणा केली जाऊ शकते का या संदर्भाने या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल, कारण ती घोषणा जर होणार असेल तर त्या आधीची ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल। जर तशा प्रकारच्या जाहीररित्या अधिकृत अशा युतीची घोषणा जर दोन्ही ठाकरे बंधू करणार असतील तर त्या संदर्भाने सुद्धा ही बैठक असू शकते आणि म्हणूनच या वाटाघाटी सुरू असतील आणि म्हणूनच या बैठकीला एक वेगळं राजकीय महत्त्व आहे। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण येणाऱ्या मुंबई महापालिकांच्या निवडणुका असतील किंवा इतर शहरांमधल्या महापालिकांच्या निवडणुका असतील या संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारी ही बैठक असू शकते, कारण या बैठकीत जी काही राजकीय बोलणी होतील, जी काही राजकीय चर्चा होईल ती अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहेत।
मनश्री, दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा होत असतो आणि गुढीपाडव्याला राज ठाकरे मेळावा घेत असतात. जरी हे दोन मेळावे त्यांच्या पक्षाचे असले तरी आगामी पालिका निवडणुकांचा विचार करता दसरा मेळाव्यामध्ये एकत्र ठाकरे बंधू येण्याची काही शक्यता वर्तवली जाऊ शकते का? ज्या बातम्या येत होत्या की उद्धव ठाकरेंनी असं कोणतेही आमंत्रण राज ठाकरेंना दिलेलं नाहीये, मग हे आमंत्रण देण्यासाठीची बैठक आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उद्भवतो आहे. मात्र अर्थातच दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत. संजय राऊतांनी सुद्धा यावर खरं तर बोलणं टाळलं. मात्र एक निश्चितपणे ते म्हटले की दोन वेगवेगळे पक्ष आहेत, दोन वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे मेळावे देखील असतात. जसं तू आता म्हणलीस की गुढीपाडवा मेळावा हा राज ठाकरेंचा मेळावा असतो आणि दसरा मेळावा हा उद्धव ठाकरेंचा असतो. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या मंचावरती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकीय मंचावरती जर राज ठाकरेंची एंट्री होत असेल तर त्याला एक राजकीय वेगळं महत्व आहे. आणि त्या आमंत्रणाकरता उद्धव ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत जात आहेत का, की दसऱ्या मेळाव्यामध्ये युतीचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंकडून दिले जात आहेत, युतीची घोषणा केली जाते की हे दोन्ही महत्वाचे नेते महाराष्ट्रातले म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येऊन एकत्रितरित्या जाहीररित्या युतीची घोषणा करतायत का, या संदर्भाने ही बैठक आहे का, या कडे सुद्धा या बैठकीला आपल्याला बघता येईल. त्याच्यामुळे दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय घोषणा करतायत, दसरा मेळाव्याच्या मंचावरती मनसेपैकी कोणी उपस्थित राहतंय का, स्वतः राज ठाकरे उपस्थित राहतायत का, हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. मात्र सध्याच्या घडीची जी माहिती आहे त्यानुसार असं कोणतंही आमंत्रण अद्याप तरी राज ठाकरेंपर्यंत पोहोचलेलं नाही. आजच्या बैठकीमध्ये तशी काही चर्चा होते का हे बघणं महत्वाचं आहे. मात्र अद्याप तरी ते पोहोचलेलं नाही. आणि मनसेच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मनसेच्या नेत्यांकडून जे कळतंय की आमचा गुढीपाडवा मेळावा म्हणजे मनसेचा गुढीपाडवा मेळावा असतोच, त्याच्यामुळे दसरा मेळाव्याच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे तो राज ठाकरे घेतील. तशा पद्धतीचं कोणतेही आमंत्रण आमच्याकडे आलेलं नाही अशी देखील माहिती मनसेच्या नेत्यांकडून आपल्याला मिळालेली होती. मनसे, अद्याप निवडणुका घोषित झालेल्या नाहीयेत, मात्र तरी देखील पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. आपण पाहतो महायुतीमधले घटक पक्ष तर बैठकांवर बैठका घेत आहेत. आता त्याच संदर्भात जर आपल्याला पालिका निवडणुकांमध्ये एकत्र यायचं असेल तर आपल्याला मोर्चे बांधणी करणं गरजेचं आहे. अशा अनुषंगाने ही बैठक असू शकते का? अर्थातच मोर्चे बांधणी करता ही बैठक असणारच आहे. एका पाठोपाठ एक महायुतीमध्ये सध्या हालचाली सुरू असलेल्या आपण बघतो आहोत. मात्र गेल्या 1 महिन्यापासून जे महाराष्ट्रातल्या राज्यातल्या राजकारणाचं वातावरण ढवळून काढलेलं आहे ते या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने आणि त्यानंतर अनौपचारिकरित्या औपचारिकरित्या वरचेवर हे ठाकरे बंधू एकमेकांना भेटतायत, वरचेवर काही ना काही संकेत मिळतायत. संजय राऊत अतिशय सकारात्मक आहेत त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा. त्यामुळे एकंदरीत हे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते, एक वेगळा अध्याय राज्याच्या राजकारणात सुरू होऊ शकतो. आणि म्हणूनच आजच्या या बैठकीला महत्व आहे, कारण ही बैठक ही महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची पहिली बैठक म्हणून बघितली जाते. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या औपचारिकरित्या राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याकरता जी औपचारिक बैठक आहे ती पहिली बैठक म्हणून या बैठकीकडे बघता येईल. आणि म्हणूनच आज या बैठकीला महत्व तर आहेच. आणि अर्थातच पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे दसरा मेळाव्यापर्यंत या मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत काय चर्चा होत आहेत, काय वाटाघाटी होत आहेत, याकडे आपल्याला लक्ष ठेवून असावं लागेल. मनश्री, ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं ते म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा, कारण त्या मुद्द्यावरून या दोघांनीही मेळावा घेतला. आता असे आणखी कोणते मुद्दे असू शकतात ज्या मुद्द्यांमुळे पालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांना फायदा होऊ शकतोय? एक गोष्ट जर आपण अगदी काळजीपूर्वक बारकाईने तपासली तर आपल्याला लक्षात येईल की मराठी भाषेचा मुद्दा म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यानंतर मग कबूतरखान्याचा मुद्दा असो किंवा गुजराती साहित्य संमेलनाचा मुद्दा असो, यावरती या दोन्ही नेत्यांनी व्यक्त होणं टाळलेलं होतं, दोन्ही पक्षांनी व्यक्त होणं टाळलेलं होतं. फारसे हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले नाहीत आणि ते जाणीवपूर्वक आक्रमक झाले नाहीत अशी देखील माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळली. एकंदरीतच मराठी आणि हिंदी मतांची विभाजन व्हावं अशा पद्धतीचा कुठेतरी ट्रॅप लावला जातोय का या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी, अशी सुद्धा चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागलेली होती. आणि म्हणूनच आता या दोन्ही नेत्यांचा फोकस, दोन्ही पक्षांचा फोकस, मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची या दोन्ही पक्षांचा फोकस हा आता विकासाच्या मुद्द्यांवरती जास्त असावा अशा पद्धतीची चर्चा ही त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये रंगू लागलेली होती. त्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की कुठेही मराठी मतांची किंवा मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध इतर भाषिक अशा मतांची जर विभागणी झाली तर ते कदाचित या दोन्ही पक्षांना परवडणार नाही, कारण एक गठ्ठा मतदान हे आपल्याला होणार नाही असं झालं तर. त्याच्यामुळे वेगळे मुद्दे आता घेऊन जनतेपुढे जावं लागेल. मुंबईच्या मूलभूत प्रश्नांचा जो मुद्दा आहे तो कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उचलून धरतील अशी देखील शक्यता आहे. मग मुंबईमधले जे सिव्हिक इश्यूज आहेत, मुंबईमधल्या अतिक्रमणाच्या तक्रारी आहेत, मुंबईमध्ये येणारे परप्रांतीयांचे लोंढे आहेत, त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या भौगोलिक समस्या आहेत त्या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपलं कॅम्पेनिंग पुढे नेतील अशा प्रकारची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाची बातमी जी आता आपल्याला मिळते की
मनसेकडून सुद्धा काही नेते हे आता या बैठकीकरता उपस्थित राहत आहेत. बाळा नांदगावकर हे या बैठकीकरता उपस्थित राहत आहेत. अर्थातच बाळा नांदगावकर हा एक असा चेहरा आहे मनसेमधला जो प्रामाणिकपणे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं. अनेकदा त्यांनी जाहीर भाषणांमध्ये, जाहीर मुलाखतींमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की बाळासाहेब ठाकरेंना मी वचन दिलं होतं की हे दोन्ही भाऊ एकत्र मी आणीन. हे वचन बाळा नांदगावकरांनी दिलेलं होतं आणि बाळा नांदगावकरांनी जाहीर मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा गणेशोत्सवामध्ये ही दोन्ही कुटुंब एकत्र आली तेव्हा त्यांना सर्वाधिक आनंद झालेला होता. त्यांनी एकत्रित कुटुंबाचा फोटो देखील आपल्या घरात लावलेला होता. त्याच्यामुळे या महत्त्वपूर्ण राजकीय बैठकीला बाळा नांदगावकर उपस्थित असणं हे क्रमप्राप्त आहे. एकीकडे आपण बघतोय की शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, संजय राऊत हे त्यांचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. स्वतः उद्धव ठाकरे आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर हे सुद्धा आता शिवतीर्थावरती उपस्थित झालेले आहेत. गेल्या साधारणतः अर्धा तासापासून आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. इतकंच नाही तर संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर हे देखील चर्चा करतायत. यापूर्वी बाळा नांदगावकरांनी जाहीररित्या सांगितलं होतं की युतीचा प्रस्ताव घेऊन ते मातोश्रीवर गेलेले होते. मात्र त्यावेळेस तो युतीचा प्रस्ताव अंतिम झाला नाही किंवा त्याला यश मिळालं नाही. यावेळेस मात्र बाळा नांदगावकर